रोलेटर म्हणजे काय? आपल्या इकडे खेड्यामध्ये आपण लहान मुलांचा गाडा घेऊन खेळतो का? तोच आहे. स्वागत आहे आपला संदेश न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांच्या. आज आपण देवगिरी इंग्लिश स्कूलमध्ये आहे. ह्या दिव्यांग मुलांसाठी एक कॅम्प लावलेला आहे. आपण हा जाणून घेऊ की हा कॅम्प कुठून ते कोणतं संस्थेमार्फत आलेली आहे. नमस्कार. सर्व शिक्षा अभियान समावेशिक शिक्षणाअंतर्गत दरवर्षी आपण अस्थिव्यंग, मतिमंद, बहुविकलांग विद्यार्थ्यांचे मोजमाप घेऊन त्यांना हलनचलनासाठी आवश्यक असलेले साहित्य साधने देत असतो. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम, शिक्षणाधिकारी मॅडम यांच्या मान्यतेने अलिम्को जबलपूर यांची एक टीम इथे येत असते. त्याच्यामध्ये आर्थोस्टिक इंजिनियर असतात. ते प्रत्येक मुलाचं मोजमाप घेऊन बघून त्या मुलाला कोणते साहित्य लागतात, त्याच्यामध्ये 3 चाकी सायकल, व्हीलचेअर आहे, कुबडी आहे, रोलेटर आहे. मतिमंद मुलं असतील तर त्यांच्यासाठी TLM किट आहेत. हे सर्व साहित्य बघून विद्यार्थ्यांना त्यांची गरज काय आहे हे बघून ते निश्चित केले जातात आणि समग्र शिक्षामार्फत त्याच्यासाठीचे खर्च करून साहित्य 2 ते 3 महिन्यामध्ये उपलब्ध होतात. त्यानंतर ते तालुका स्तरावरच मुलांना उपलब्ध करून देतात. जे की मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये, साहित्य घेऊन ते नियमित शाळेत यावेत या उद्देशानं सदर साहित्य हे वाटप होतात. जिल्हा शिक्षण अधिकारीतर्फे हे कॅम्प घेण्यात आला होता. तुम्ही असं म्हणलं ते प्रत्येक तालुक्यात हे कॅम्प घेण्यात येतो का सर? हो. मागच्या 2 वर्षापासून आपण या विद्यार्थ्यांना जिल्हा स्तरावर येऊन त्रास होऊ नये म्हणून आपण प्रत्येक तालुक्यावर जाऊन हे कॅम्प घेत आहोत की मुलांचा आणि पालकांचा तालुक्याच्या ग्रामीण भागापासून तर जिल्हा स्तरापर्यंत त्रास वाचावा याच उद्देशाने सकाळ दुपारच्या सत्रामध्ये 8 तालुक्यात असं शिबिर आयोजित केलेले आहे. सर, अपंग जे लोक आहे, अपंग जे मुले आहेत ते त्यांच्यासाठी जे साहित्य तुम्ही आणलेलं आहे ते स्वतः खर्चाने आणलेलं आहे की ते गव्हर्नमेंट? नाही, हा खर्च स्वतः नाही, हा खर्च शासनाचा खर्च आहे. आज जे कॅलिपर इथं वाटप झालेले आहेत ते शासनाच्या म्हणजे समग्र शिक्षामार्फतच खरेदी केलेले आहेत. एकूण किती दिव्यांग लोकांना आपण साहित्य दिलेलं आहे? मागच्या वर्षी अलिम्को संस्थेमार्फत जे मोजमाप घेण्यात आलेले होते त्यापैकी 288 विद्यार्थ्यांना साहित्य प्रथमतः भेटले. दुसऱ्या टप्प्यामध्ये 106 मुलांना भेटलेले आहेत आणि यावर्षी साधारणतः 8 तालुक्यात मिळून 350 ते 400 मुलांची तपासणी होणार आणि त्यांच्यासाठी साहित्याची निश्चिती होणार. ओके, धन्यवाद.